नमस्कार. ॲग्रोनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवीन वर्षामध्ये कापूस बाजारानं आपल्याला काहीसे सकारात्मक संकेत दिले. मागच्या 2 आठवड्यांमध्ये कापसाचे भाव चांगले सुधारलेत. सरासरी 7,700 ते 8,000 रुपयांपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसून येतोय. मग आता नवीन वर्षात कापसाचे भाव आणखीन वाढणार आहेत का? जर वाढले तर कुठपर्यंत वाढू शकतात? असे कोणते घटक आहे की ज्यामुळे आपले कापसाचे बाजारभाव वाढणार आहेत? आणि असे कोणते घटक आहे की ज्याचा दबाव आपल्या कापसाच्या बाजारावर येऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात काय चालू आहे, सरकीला नेमका कसा आधार मिळतोय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला कापूस बाजारातील हे सगळ्या घडामोडी समजावून सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ कापूस तज्ज्ञ गोविंद वैराळे सर. सर, आपलं स्वागत आहे ॲग्रोनमध्ये. नमस्कार. नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांना. हा सर, पहिला प्रश्न हाच आहे की आता आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये कापसाचे दर वाढलेले दिसून येत आहेत. नवीन वर्षात पहिल्या 1-2 दिवसांमध्ये देखील दर वाढलेत. तर मग आता ही दरवाढ पुढे कुठपर्यंत जाऊ शकते? नेमके कापसाचे दर आणखीन किती वाढू शकतात? आता बघा, 1 जानेवारी पासून गव्हर्नमेंटने जी आयात शुल्क जे लावलेलं आहे, त्या आयात शुल्क लावल्यामुळे बघा तर 2-3 दिवसातच याचा फरक असा जाणवलेला आहे की 200 ते 300 रुपये कापसाचे भाव सर्वत्र वाढलेले आहेत. परंतु याचा खरोखर जो परिणाम व्हायला पाहिजे अजून व्हायला थोडा वेळ लागेल. कारण काय आहे की कापूस खरीददार जे आहे सध्या वेट अँड वॉचची सध्या भूमिकेत आहेत. कारण गव्हर्नमेंट अजून काय आयात शुल्क पुन्हा मुक्त करते की काय असंही त्यांना साशंकता असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे 7-8 दिवस, 1 आठवडा तरी ते वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. 8-10 दिवसानंतरच हे पूर्ण मार्केट सेटल होईल आणि त्यानंतर कापसाचे भाव खरोखरच मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी सुरू होतील. आता जे कापसाचे भाव जे आहेत, जर पाहिलं तर आपण सुरुवातीला या हंगामाच्या सुरुवातीला 6,500 पासून कापसाचे भावाची सुरुवात झाली होती. तर आता जवळपास 7,700 ते 8,000 पर्यंत सर्वत्र बाजारात कापसाची दर आपल्याला दिसत आहे. तर यापेक्षाही आपल्याला कापसाचे दर पुढे वाढतील किंवा काय याच्याबद्दल तर निश्चितच शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की आता आम्ही पुढे काय करायला पाहिजे जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त कापसाचे भाव मिळतील. परंतु याच्यामध्ये मला या प्रसंगी असं त्यांना एक सुचवावंसं वाटते की एखादा आठवडा जर आपण थोडं सायलेंट, जसं खरीददार जे सायलेंट म्हणजे सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, तसंच आपण कापूस उत्पादकांनी सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. कारण काय आहे की जे सपोर्ट प्राइस आहे जी 8,010 रुपये जी आहे त्यापेक्षा तर कमी होणे भाव नाही आहे. त्याच्यामुळे कापसाचे दर जे आहे ते आपल्याला एक ॲश्युअर्ड कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामुळे एक मोठा आपल्याला एक दिलासा आहे. त्यामुळे काही कापसाचे भाव कमी होतील याबद्दल मुळीच साशंकता नाही. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये कापसाचे भाव वाढूच शकतात. आता प्रश्न आहे की कापसाचे भाव का वाढू शकतात? कापसाचे भाव वाढवण्याचं जे कारण जे महत्वाचं आहे, एकतर आपण जर पाहिलं या हंगामामध्ये कापसाची जी स्थिती आहे, तो मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन घटलेलं आहे. जे कापसाचं उत्पादन साधारणतः 290-91-92 लाख गाठीवर अंदाज दाखवते. परंतु प्रत्यक्षात हा जो अंदाज आहे हा नोव्हेंबर-डिसेंबरचा आहे. परंतु प्रत्यक्षात पुन्हा कापसाची परिस्थिती जी आहे, जी शेतात जर पाहिलं तर कापसाची जी परिस्थिती अजून थोडी वाईट झालेली आहे. त्यामुळे निश्चितच याच्यामध्ये कापसाच्या उत्पादनात घट होऊन ती साधारणतः 270च्या जवळपास 270 ते 75 लाख गाठीपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकतर उत्पादन घटलं, दुसरी गोष्ट म्हणजे कापसाचा जो साठा आहे, जो एंडिंग स्टॉक असतो, तो सुद्धा त्याच्यामध्ये घटणार आहे. इम्पोर्ट जो मोठ्या प्रमाणात जो अंदाज होता की 50-60 लाख गाठी इम्पोर्ट होतील, तर आता कापसाचे जे दर, जे इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळे कापसाचे जे इम्पोर्ट आहे ते सुद्धा फार कमी प्रमाणात होईल. जी अगदी 55-50 लाख गाठीच्या वरचा अंदाज होता, तो माझ्या अंदाजाप्रमाणे साधारणतः 5-7 लाख गाठी इम्पोर्ट मध्ये सुद्धा कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे कापसाचं उत्पादन कमी झाल्यामुळे सरकीची अवेलेबिलिटी कमी झालेली आहे आणि सरकीची अवेलेबिलिटी कमी झाल्यामुळे त्यामुळे जे आहे कापसाचं सरकीचे दर सुद्धा वाढवण्यास मदत होईल आणि सरकीचे दर वाढल्यानंतरच पुन्हा तो कापसाचे दर त्याच्यामध्ये सुद्धा दर वाढणार आहेत.
तर असं एकंदरीत आणि इंटरनॅशनल परिस्थितीचा जो आढावा जर घेतला तर आता जो आंतरराष्ट्रीय जी आयात जो कापसाची आहे ती साधारणतः 5,500 11% म्हणजे 5,500 रुपयांनी वाढणार आहे. एकंदरीत जो त्यांचा जो खर्च आहे आयातीचा म्हणजे साधारणतः 500 रुपये प्रति क्विंटल इनडायरेक्टली त्याचा जो शेतकऱ्यांना तो हा एक फायदा आहेच. हा म्हणजे इम्पोर्ट ड्युटी काढल्यामुळे 500 रुपयाचा प्रति क्विंटल फायदा आहे. त्याच्या व्यतिरिक्त उत्पादन घटल्यामुळे जो काही म्हणजे त्यामध्ये घट आलेली आहे त्याच्यामुळे एक बाजारात जे संकेत आहेत की कापसाचे उत्पादनात घट झाल्यामुळे कापसाचे दर त्याच्यामध्ये वाढतील. याचाच परिणाम जो आहे आंतरराष्ट्रीय दरावर सुद्धा होईल. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर सुद्धा याच्या परिणामामुळे वाढू शकतात आणि त्याचा एकंदरीत जर आपण आपल्याला जर वाढ जी आहे ती कापसाच्या दरावर होणाऱ्या पुढील भविष्यामध्ये वाढ त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकते. बर, आता सर हे सगळं तुम्ही माहिती दिल्यानंतरच आता साहजिकच आणखीन एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येईल की दर वाढणार आहेत. आता तुम्ही सांगितलं की हमी भावापेक्षा कमी दर येणार नाहीत कारण सीसीआय सुद्धा मार्केटमध्ये आहे, म्हणजे आपल्याकडे पर्याय आहे. मार्केटमध्ये कमी दर झाले तर आपण सीसीआयला विकू शकतो. पण दरवाढ आता जे आपण 8,000पर्यंत दर बघतोय आता बहुतांश बाजारांमध्ये पोहोचलेले आहेत किंवा आता पुढच्या आठवडाभरामध्ये ते पोहोचतील. तर इथून पुढे दरामध्ये जर आपल्या शेतकऱ्यांना सांगायचं असेल तर क्विंटल मागे किती वाढ होऊ शकते आणि त्यातल्या त्यात जानेवारी महिन्यामध्ये दरवाढीचं चित्र कसं दिसू शकतं? माझ्या म्हणजे एकंदरीत जर आपण जे हे घटक जे आतापर्यंत जे विश्लेषण आपण पाहिलं तर मला असं वाटतं की 8,500 रुपयाचे दर तर हे साधारणतः मला असं वाटते 15 दिवसातच व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या दराची बरं. पातळी साधारणतः 9,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सुद्धा जाऊ शकते. परंतु 9,000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा वर पातळी जाण्याची मुळीच शक्यता वाटत नाही. त्याच्यामुळे एकंदरीत आपले की 10,000 11,000 किंवा मोठ्या प्रमाणात भाव वाढतील वा अशी अपेक्षा त्याच्यामध्ये नाहीये. साधारणतः ही 8,000च्या वर ते 9,000च्या या दरम्यानच कापसाचे दर वाढण्याचे साधारणतः एकंदरीत परिस्थिती यामध्ये दिसते. कारण काय आहे की फार मोठ्या प्रमाणात जर दर वाढलं तर पुन्हा इम्पोर्ट जो आहे तो कारण त्याला 11% जरी त्यामध्ये आयात शुल्क लावले तरी त्याच्यामध्ये जे आहे ते आयात ते करू शकतात. त्यामुळे आयात वाढू शकते. दुसरी एक आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापसाला जे पर्याय आहे जो जो मानवनिर्मित जो धागा आहे त्याचा परिणाम त्याचा सुद्धा दर सुद्धा फार कमी झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा वापर वाढलेला आहे आणि ह्या कापसाचा जो दर वाढल्यामुळे कापसाचा सुद्धा वापर कमी होत आहे. त्याच्यापुढे सुद्धा जो याला लिमिट आहे त्यामुळे याला 10 किंवा 9 11,000 रुपये भाव होण्याची मुळीच शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार भाव वाढतील अशी काही आपल्याला एक अंदाज धरू नये. आपला साधारणतः 8,500 रुपये जेव्हा दर होईल तेव्हा जास्तीत जास्त कापूस विकला पाहिजे. कारण काय 9,000 जरी झालेपर्यंत तेवढंच आपण लांब जर ठेवलं तर त्यापेक्षा आपण 8,500चा जो दर आहे हा टप्पा मला वाटते साधारणतः 8 ते 10 दिवसात व्हायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. साधारणतः 15 तारखेच्या दरम्यान हा 8,500 रुपये दर पर्यंत 8,500 पर्यंत दर होईल असा मला दाट शक्यता वाटते. बर, सर आणखीन आता महत्वाचा प्रश्न असा आहे की 11% आयात शुल्क लागलं त्यामुळे आयात कापूस काहीसा महाग होतो. त्यामुळे आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये सुद्धा दर वाढतात. सध्या आयात कापूस आणि आपल्या देशातला कापूस यांच्या दरामध्ये आयात शुल्क लागल्यानंतर किती फरक आपल्याला दिसून येतो सध्या? म्हणजे आपण जे सध्याचे खंडी जर म्हणतो, खंडीमध्ये काय असेल? सध्या काय की आपल्या एक डोमेस्टिक जे जे भारतीय कापसाचा बाजारभाव आहे तो साधारणतः 53, 54, 55,000 पर्यंत स्टेपल लेन प्रमाणे साधारणतः 54 ते 55,000 आणि बरोबर. आयात घेऊन जो पडणार आहे तो सुद्धा त्याचे सुद्धा भाव 53-54,000 रुपये पडणारच आहे. 54,000 रुपयाच्या बरोबर. आसपास. त्याच्यामुळे पूर्वी जो 4-5,000 रुपयाचा 5,000 रुपयाचा जवळपास जो फरक होता तो आता फरक राहिलेला नाही. त्याच्यामुळे ऍटपार झालेला आहे. आणि मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय दराची पातळी सुद्धा वाढण्यास सुरुवात होईल. कारण आता सध्या हा एक जानेवारी महिना हा साधारणतः सायलेंट म्हणजे 8-10 दिवस हे सायलेंट असतात. कारण ती पूर्ण जगात जागतिक लेवलची म्हणजे जे नवीन वर्षाची सुरुवात असते. त्यामुळे या 7-8 दिवसात आंतरराष्ट्रीय दराची पातळी सुद्धा वाढू शकते असं मला वाटतं त्याच्यात. बोला. हा सर, हा प्रश्न पुन्हा सरकी संदर्भात आहे. यावर्षी आपल्याला सरकीचे भाव देखील चांगले दिसले. तुम्ही आता सुरुवातीला सांगितलं सरकीच्या रेट विषयी. तर आता आपल्याला एक 3700 रुपयापासून 4,000 रुपयांपर्यंत रेट दिसत आहेत. तर काय सरकीच्या दरामध्ये देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला सुधारणा दिसू शकते?
हो, निश्चितच. कारण काय तुम्हाला सांगतो मी, जर कापसाचा जो जो उत्पादन आहे, मी तुम्हाला सांगतो, की मागील 15 वर्षातलं सर्वात कमी उत्पादन जे आहे ते यावर्षी आहे. 15 हम्म, हम्म. वर्षातलं जे जो आकडेवारी जर पाहिली आपण कंपेअर जर केली मागील 15 वर्षाची, तर 15 वर्षातलं सर्वात कमी उत्पादन यावर्षी कापसाचं दिसत आहे. आणि बर तो जो एरिया जो पाहिला कापसाच्या क्षेत्र ते सुद्धा 10 वर्षातलं सर्वात कमी आहे. त्याच्यामुळे काय हम्म, झालं, की सरकीची उपलब्धता कमी होईल आणि ही जी 4,000ची समजा 3800, 3900, 4,000ची जी पातळी आहे, ही पातळी म्हणजे मला असं वाटतंय, की जानेवारी फेब्रुवारी नंतर ती 4,500 वर सुद्धा जाऊ शकते. बर 4,500 वर सुद्धा जाऊ शकते. कदाचित ती 5,000 वर सुद्धा जाऊ शकते. 5,000 पर्यंत अच्छा. सरकीचे दर होऊ शकतात. परंतु ते मार्च, एप्रिल, मे, जून याचा करता या 5,000 पर्यंत शेतकऱ्याकडे कापूस राहणार नाही. परंतु पुढची जी पातळी आहे ती सरकीची पातळी मोठ्या प्रमाणात दर याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. बर आता सर तुम्ही कापसाविषयी बोलताना सांगितलं की आपल्या देशामध्ये जसं जसं दर वाढतील तसं तसं जास्त दर वाढले तर आयात सुद्धा होऊ शकते. आता तुम्ही सांगितलं की आयात कापूस आणि आपल्या देशातल्या कापसाचे दर जवळपास आपल्याला समान दिसतात. तर मग हं. कितीपर्यंत दर वाढले म्हणजे आता इथपासून आपले जे काही खंडीचे दर आहेत म्हणजे एक 53-54 हजार रुपयांच्या दरम्यान, तर ते किती वाढल्यानंतर पुन्हा आयात वाढू शकते? म्हणजे आयात पडताळ कधी म्हणजे पडू शकते? म्हणजे समजा ₹9,000 जर कापसाचे दर झाले, हा. तर ती साधारणतः त्याची प्रतिखंडी जी आहे ते 60,000 ₹61,000 प्रतिखंडी आपला रुईचा दर म्हणजे डोमेस्टिकमध्ये होऊ शकेल. आणि जर बर ₹60,000 खंडीचे दर जर झाले आपल्या देशामध्ये डोमेस्टिकमध्ये, तर मग हम्म. त्यावेळेस इंटरनॅशनल मार्केट जो समजा 55, 56, 57,000चा असेल तर त्यावेळेस मग आयात करणं एक सोयीस्कर होईल ना टेक्सटाईल इंडस्ट्रीजला. मग अशा बरोबर. परिस्थितीमध्ये म्हणूनच मी म्हटलं, की 9,000च्या वर कापसाचे दर होणं दुरापास्त आहे. त्यामुळे हा जो जो ग्राफ आहे, हा जो आयात शुल्क जो लावलेला आहे त्याचा परिणाम फक्त 8,100 ते 9,000 या दरम्यानच कापसाचे भाव वाढू शकतात. एकंदरीत सर्व जर आपण फॅक्टरचा विचार केला तर. बर आता सर सीसीआय सध्या कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी करते. 31 डिसेंबर पर्यंत अंदाजानुसार जवळपास 65 लाख गाठी सीसीआयनं खरेदी केलाय. तर जसं ओपन मार्केटमध्ये रेट वाढल्यानंतर सीसीआयची विक्री सुरू नाही होणार का? नाही आता एक तर मला असं वाटतं की सीसीआयमध्ये आता कापूसाची खरेदी तेवढीच होणारच नाही. कारण काय की हम्म. बाजारात जर 8,000च्या वर दर असेल तर सीसीआयकडे कापसाची विक्री म्हणजे फार कमी प्रमाणात निग्लिजिबल होईल. मला असं वाटतं नाही म्हटलं तरी चालेल. बर परंतु सीसीआयकडे जो साठा आहे कापसाचा, रुईचा, तो साठा जर बाजारात जर काढला, तो बाजारात त्याचा परिणाम होऊ शकते. परंतु मला असं असं वाटतंय, की सीसीआय जो आहे, त्या प्रमाणात म्हणजे रुईचे दर वाढवून कापसाचे विक्री करता काढेल. त्यांचे सुद्धा दररोज जे आहे, गाठीचे भाव असे एक फ्लोअर प्राईस निघते आणि ते फ्लोअर प्राईस त्याप्रमाणे मग ते काढतील. कारण त्यांनाही माहीत आहे. कारण खरं तर जो फायदा झालेला आहे किंवा शेतकऱ्यांना एवढा मोठा सपोर्ट जो भेटला आहे, तो सीसीआयमुळेच भेटलेला आहे. सीसीआय जर हम्म. नसती तर कापसाचे जे दर आहे ते साधारणतः 6,000 आणि 6,000च्या 500च्या दरम्यान 7,000च्या आतच राहिले असते. त्याच्यामुळे बरोबर. सीसीआय सुद्धा शेतकऱ्याचा विचार करेल. त्याच्यामुळे इतक्या लवकर काही असं गाठी विक्रीला करता काढेल असं मला वाटत नाही. कारण त्यांना हे माहीत आहे जितक्या आपण उशिरा गाठी काढल्या तेवढा भाव त्यांचा सीसीआयच्या रुईचा भाव वाढणार आहे. रुईचा भाव वाढणार आहे म्हणजे त्याचा परिणाम आपल्या डोमेस्टिक आपल्या बाजारभाव ओपन मार्केटमध्ये तेवढा होणार नाही. बरोबर. आता सर दुसरीकडे जर आपण कापड उद्योगाचं बघितलं, कारण रुईचा तसा वापर करता म्हणजे आपला कापड उद्योगच आहे. तसं दुसरीकडे रुईचा कुठं वापर जास्त होत नाही. कापड उद्योगाने आधीपासूनच म्हणजे जेव्हा 7,500च्या पुढे रेट गेले तेव्हापासूनच एक चर्चा सुरू केली होती, की या दरामध्ये कापूस खरेदी करून कापड निर्यात करणं, कापड बनवणं सध्या महाग पडतंय, निर्यात होत नाहीये. मग हे रेट वाढल्यानंतर पुन्हा कापड उद्योग लॉबिंग करणार नाही का? किंवा मग निर्यात कमी होणार नाही का? नाही ते तर कापड उद्योगानं तर म्हणजे ते 1 तारखेच्या अगोदर 1 जानेवारीच्या अगोदरपासून लॉबिंग सुरू केलेलं आहे, की
निर्यात जो आयात जी आयात ड्युटी जी आहे ती पुन्हा वाढवावी, परंतु गव्हर्नमेंटने शेतकऱ्याच्या दृष्टीनं जो कल दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांचा निश्चितच प्रयत्न राहील की याच्यामध्ये सुद्धा पुन्हा ती 11% ड्युटी जी आहे ती काढावी म्हणून. त्यामध्ये त्यांचा निश्चितच नेहमीचा परिणाम, नेहमीच त्यांचा प्रयत्न राहणार आहे. बर. आता सर शेवटचा प्रश्न, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांनी नेमकं काय निर्णय घ्यावा? तर शेतकऱ्यांनी एकंदरीत मला असं वाटतं की हा आठवडा साधारणतः 5-7 दिवस हा एक पुढचा जो आठवडा आहे तो पुढचा आठवडा वेट अँड वॉच मध्ये ठेवावं. कारण काय की एका बाजूने शिष्याची भिंत आपल्याला सपोर्टेड आहे. त्याच्यामुळे असं नाही आहे की एकदम म्हणजे आपण जर कापूस विक्री केला नाही तर पुढे काय होईल, कारण शिष्याचा आपल्याला सपोर्ट मोठा आहे आणि शिष्याने पुन्हा ते 16 तारखेपर्यंत त्यांचे सुद्धा जे रजिस्ट्रेशनची डेट वाढवलेली आहे. ज्यांचं नसेल त्यांनीही रजिस्ट्रेशन करून घ्या. वास्तविक पाहता त्याची आवश्यकता पडणार नाही, परंतु भूक नसो पण शिदोरी असो म्हणून एक आपला पर्याय ठेवावा. परंतु म्हणजे याच्यामध्ये म्हणजे भाव जो आहे भाव वाढण्यासाठी 95% शक्यता आहे, 5% शक्यता आहे जे मध्ये काही गव्हर्नमेंटचं पुन्हा अजून काही नोटिफिकेशन आलं किंवा गव्हर्नमेंटनं अजून काही आपला एक आदेश काढले तर अशा परिस्थितीमध्येच भाव कमी होण्याची शक्यता आहे. अदरवाईज शक्यता अजिबात नाही. कारण काय म्हणजे इम्पोर्ट जरी म्हटलं तरी डॉलरचे सुद्धा भाव आता 90च्या जवळपास झाले असल्यामुळे इम्पोर्टही इतकं स्वस्त त्यांना राहणार नाही. बरोबर. धन्यवाद सर. एवढ्या महत्वाच्या विषयावर तुम्ही आज योग्य आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं. धन्यवाद. जसं जसं बाजारामध्ये घडामोडी घडतील तसं आपण पुन्हा भेटतच राहू. धन्यवाद सर. थँक्यू.